दशक 13वा. समाज दुसरा. सारासार निरूपण. श्रीराम. ऐका सारासार विचार, उभारले जगदंबर, त्यात कोण सार कोण असार, विवेके ओळखा श्रीराम. दिसेल ते नासेल आणि येईल ते जाईल, जे असतची असेल तेची सार श्रीराम. मागा आत्मा नात्म विवेक बोलिला, अनात्मा ओळखोन सांडिला, आत्मा जाणता लागला, मुळींचा मूळ तंतू श्रीराम. मुळी जे राहिली वृत्ती, झाली पाहिजे निवृत्ती, सारासार विचार श्रोती, बरा पहावा श्रीराम. नित्यानित्य विवेक केला, आत्मा नित्यसा निवडिला, निवृत्ती रूपे हेत उरला, निराकारी श्रीराम. हेत म्हणजे तो चंचळ, निर्गुण म्हणजे निश्चळ, सारासार विचारे चंचळ, होऊन जाते श्रीराम. चळे म्हणून ते चंचळ, न चळे म्हणून निश्चळ, निश्चळी उडे चंचळ, निश्चयेसी श्रीराम. ज्ञान आणि उपासना दोन्ही एकची पहाना, उपासने करिता जना, जगोद्धार श्रीराम. द्रष्टा साक्षी जाणता, ज्ञान घन चैतन्य सत्ता, ज्ञान देवची तत्वता, बरे पहा श्रीराम. त्या ज्ञानाचे विज्ञान होते, शोधून पहा बहुत मते, चंचळ अवघे नासते, येणे प्रकारे श्रीराम. नासिवंत नासेल किम नासेना, ऐसा अनुमानची आहे मना, तरी तो पुरुष सहसा ज्ञाना, अधिकारी नव्हे श्रीराम. नित्य निश्चय केला, संदेह उरतची गेला, तरी तो जाणावा वाहावला, महामृगजळी श्रीराम. क्षयेची नाही तो अक्षयी, व्यापकपणे सर्वाठाई, तेथे हेत संदेह नाही, निर्विकारी श्रीराम. जे उदंड घनदाट, आद्य मध्य सेवट, अचळ अढळ अतुट, जैसे तैसे श्रीराम. पाहता जैसे गगन, गगनाहून ते सघन, जनची नाही निरंजन, सदोदित श्रीराम. चर्मचक्षु ज्ञानचक्षु, हा तो अवघाच पूर्वपक्षू, निर्गुण ठाईचा अलक्षू, लक्षवेना श्रीराम. संग त्यागे विण काही, परब्रह्म होणार नाही, संग त्याग करून पाही, मौन्य गर्भा श्रीराम. निर्शता अवघेची निर्शले, चंचळ ती तुके निघून गेले, निश्चळ परब्रह्म उरले, तेची सार श्रीराम. आठवा देह मूळ माया, निर्शोन गेल्या अष्टकाया, साधू सांगती उपाया, कृपाळूपणे श्रीराम. सोहम हंसा तत्वमसी, ते ब्रह्म तू आहेसी, विचार पाहता स्थिती असी, सहजची होते श्रीराम. साधक असोन ब्रह्म उरले, तेथे वृत्तीशून्य झाले, सारासार विचारिले, येणे प्रकारे श्रीराम. ते तापेना ना निवेना, उजळेना ना काळवंडेना, डहुळेना ना निवळेना, परब्रह्म ते श्रीराम. दिसेना ना भासेना, उपजेना ना नासेना, ते येना ना जाईना, परब्रह्म ते श्रीराम. ते भिजेना ना वाळेना, ते विजेना ना जळेना, जयास कोणीच नेईना, परब्रह्म ते श्रीराम. जे सन्मुखची चहूकडे, जेथे दृश्य भास उडे, धन्य साधू तो पवाडे, निर्विकारी श्रीराम. निर्विकल्पी कल्पनातीत, तोची ओळखावा संत, येर अवघेची असंत, भ्रमरूप श्रीराम. खोटे सांडून खरे घ्यावे, तरीच परीक्षवंत म्हणावे, असार सांडून सार घ्यावे, परब्रह्म ते श्रीराम. जाणता जाणता जाणीव जाते, आपली वृत्ती तद्रूप होते, आत्मनिवेदन भक्ती ते, ऐसी आहे श्रीराम. वाच्यांशे भक्तिमुक्ती बोलावी, लक्ष्यांशे तद्रूपता विवरावी, विवरता हेतू नुरावी, ते तद्रूपता श्रीराम. सद्रूप चिद्रूप आणि तद्रूप, सस्वरूप म्हणजे आले रूप, आपले रूप म्हणजे अरूप, तत्वनिर्शना उपरी श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सारासार निरूपणनाम समास दुसरा समाप्त. दशक 13वा. समास दुसरा. सारासार निरूपण. श्रीराम. आता सारासार विचार म्हणजे काय ते ऐका. हा विश्वाचा जो अफाट पसारा आहे, त्यात सार कोणते आणि असार कोणते हे विवेकाने ओळखावे. जे दिसते ते नाश पावते, जे येते ते जाते, जे नेहमी जसेच्या तसे राहते तेच सार होय. मागे आत्मानात्म विवेकासंबंधी बोलणे झाले आहे. अनात्मा कोण हे ओळखून त्याचा त्याग केला. आत्मा कोण हे विवरण करीत असता मूळ मायेच्या आरंभापर्यंत धागा हाती आला.
मूळ मायेच्या ठिकाणी जी वृत्ती शिल्लक असते तीही जाऊन वृत्तीरहित झाले पाहिजे. यासाठी श्रोत्यांनी सारासार विवेक चांगल्या प्रकारे करावा. नित्यानित्य विवेक केल्यावर आत्मा नित्य आहे अशी निवड केली, पण चंचल आत्म्याला पाहिल्यावर निराकाराबद्दलची आशा अजून शिल्लक राहिली. आशा ही चंचल असते, निर्गुण परब्रह्म हे निश्चळ असते. सारासार विचाराने ते चंचल होते आणि नष्ट होते. चळते म्हणूनच त्यास चंचल म्हणतात आणि चळत नाही म्हणून आत्म्यास निश्चळ म्हणतात. निश्चयाच्या ठिकाणी चंचल नष्ट होते हे निश्चयपूर्वक जाणून घ्यावे. ज्ञान आणि उपासना दोन्ही एकच आहेत, पण उपासनेच्या योगानेच जगाचा उद्धार होतो. द्रष्टा, साक्षी, जाणता, ज्ञानघन, चैतन्यसत्ता, ज्ञान, देव ही सर्व एकाच अंतरात्म्याची नावे आहेत हे समजून घ्यावे. त्या ज्ञानाचेच पुढे विज्ञान होते. निरनिराळ्या मतांचा शोध घेतला तर जे चंचल असते ते नष्ट होते असेच सर्वांचे मत असल्याचे दिसून येते. ज्या पुरुषाच्या मनात जे नाशिवंत आहे ते नाश पावेल की नाही अशा प्रकारचा संशय असतो तो पुरुष सहसा ज्ञानाधिकारी नसतो. नित्य निश्चय तर करीत असतो, पण एकीकडे मनातील संदेहही नष्ट होत नाही. असे ज्याच्या बाबतीत घडते तो मायेच्या महामृगजळात वाहत गेला म्हणून समजावे. ज्याला क्षयच नाही असे अक्षय परब्रह्म सर्वांच्या ठाई व्यापकपणे ओतप्रोत भरून राहिलेले असते. त्या निर्विकार परब्रह्माच्या ठिकाणी हेतू अथवा संदेह हे विकार असूच शकत नाही. जे उदंड घनदाट असून आधी, मध्ये आणि शेवटी अचळ, अढळ, अतूट जसेच्या तसेच असते. जे गगनासारखे वाटते पण गगनाहूनही ओतप्रोत, घनदाट आणि सूक्ष्म असते. जेथे काही जन्मलेच नाही असे सदोदित निरंजन असते. निरर्थक असते असे निर्गुण परब्रह्म जे सहजच अलक्ष, ज्याच्या संबंधी चर्मचक्षु, ज्ञानचक्षु इत्यादी बोलणेही असल्याने दुजेपणाने जाणता येत नाही. संग त्यागाशिवाय परब्रह्माशी ऐक्य होऊ शकत नाही. म्हणून मीपणाचा त्याग जेव्हा होतो, जेथे स्फुरणादी सर्व वाणी नष्ट होतात, तत्वांचे निरसन करता करता सर्वाचेच निरसन होते, चंचळ जितके असते ते सर्व लय पावते आणि निश्चळ परब्रह्म तेवढे उरते, तेच सार होय. पिंड ब्रह्मांडाच्या मिळून 8 देहांचे विवेकाने निरसन होऊन 8वा देह जी मूळ माया तीही लय पावावी म्हणून साधू लोक कृपाळूपणे उपाय सांगतात. सोहम, हंसा, तत्वमसी ही महावाक्ये निर्देश करतात की ते ब्रह्म तूच आहेस. या महावाक्यांचा उपदेश संत करतात आणि त्यांच्या अर्थाचे निरंतर अनुसंधान केल्याने सहजच त्या परब्रह्माशी ऐक्य होते. साधक वेगळा राहून जर ब्रह्म पाहू गेला तर वृत्तीच्या अंती त्याला शून्यत्वाचीच प्राप्ती होते. असा धोका असल्याने सारासार विचार अत्यंत दक्षतेने केला पाहिजे. जे तापत नाही, निवत नाही, उजळत नाही, काळवंडत नाही, डहुळत नाही, निवळत नाही ते परब्रह्म होय. जे दिसत नाही, भासत नाही, जे उपजत नाही, नाश पावत नाही, जे येत नाही, जात नाही ते परब्रह्म असे जाणावे. जे भिजत नाही, वाळत नाही, जे विजत नाही, जळत नाही, ज्याला कोणी नेऊ शकत नाही ते परब्रह्म होय. ते परब्रह्म चहूकडे सन्मुखच असते. जेथे दृश्य सृष्टीचा भास नाहीसा होतो अशा निर्विकार परब्रह्माच्या ठिकाणी जो साधू प्रतिष्ठित होतो तो धन्य होय. निर्विकल्पत्वाच्या जाणीवेशिवाय जो निर्विकल्पी मुरून जाईल, ऐक्य पावेल त्यालाच संत म्हणून ओळखावा. जे असे ऐक्य पावत नाहीत ते सर्व भ्रमरूप असंत आहेत असे जाणावे. खोटे सोडून खरे जो घेतो त्यालाच पारखी म्हणतात. म्हणून असार सोडून सार असे जे परब्रह्म ते घ्यावे. त्या परब्रह्मास जाणता जाणता जाणीव जाऊन आपली वृत्ती तद्रूप होते. यालाच आत्मनिवेदन भक्ती असे म्हणतात हे जाणून घ्यावे. शब्दांच्या योगे भक्तिमुक्तीचे वर्णन करावे. अर्थांतर पाहून तद्रूपता कशी साधता येईल ते विवरावे आणि विवरता विवरता जाणीवही उरू नये. यालाच तद्रूपता असे म्हणतात. जाणीव विवरता विवरताना मीपणाचाही सहज लय होतो. सद्रूप, चिद्रूप आणि तद्रूप तसेच स्वस्वरूप हेच आपले खरे रूप होय. तत्वनिरसन केल्यावर अरूप हेच आपले रूप होय असा साक्षात अनुभव येतो. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सारासार निरूपणनाम समास दुसरा समाप्त.